भूमिका हीच राहिली की शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला सहकार्य करायचं. सर ज्या शेतकऱ्यांना अंमलबजावणी पण केव्हापासून होणार आहे? सुरू झाली समजा की. सर हो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे हो त्यांना जे प्रधानमंत्री पीएम किसान हे आहे हो त्याचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे. नाही, तसं काही नाही सांगितलंय. आणि 9वा हप्ता आज उद्या पडणार आहे. सर याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. मला शेतकरी बांधवाला एक विनंती करायची आहे की सगळ्याच शेतकऱ्याला 56 लाख शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे. सगळेच लोक जाऊन तिथं महाई सेवा केंद्रावर गेल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम लागला. काही लोकांचे राहिलं असलं तर अजून आपण 10 दिवसाला दुसरी यादी टाकू. याच्यात जर काही कमतरता राहिली, त्यांना काही समजणार गेलं तर तहसीलला तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. आणि जिल्हा अधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्ह्याची कमिटी नेमलेली आहे. त्याच्या जर काही अडचणी आल्या तर ही 2 समिती आमची तुम्हाला मदत करते. पीक कर्ज वाटप सुरू आहे का? लगेच. पूरग्रस्त भागात जे आहे यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं. परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर मार्केटमध्ये अशी चर्चा होती की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान योजना जे आहे ते मिळणार नाही. खरं काय नक्की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगतो, ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ही नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे. या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे, मी या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आता बंद होणार. नमो शेतकरी योजना गुंडाळणार किंवा जे कर्जमाफीचे लाभार्थी असणार आहे त्यांचे हप्ते बंद होणार अशी बातम्यांना उधाण आल्यानंतर नक्कीच इथे माननीय कृषी मंत्र्यांनी यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील यावरती मौन सोडलेलं आहे. तर लाभार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून देण्यात येणारा वार्षिक 6,000 रुपयांचा हप्ता बंद करण्यात येईल या चर्चेचा जोर धरला होता. मात्र यावरती माननीय कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे हे फक्त आणि फक्त आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळत आहे, मात्र असं काही सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला नाही. ही योजना बंद होणार नाही. तर माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की 9वा जो हप्ता आहे मंगळवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कर्जमाफीचा आधार घेत नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री लावली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वट्टेवार यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आरोप केला. त्यामुळे चर्चेचा वारू जे काही चोखूर हृदयाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानंतर माननीय कृषी मंत्र्यांनी देखील यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे. यावरती लवकरात लवकर बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय होणार आहे व माननीय बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर तुम्ही देखील यासाठी पात्र आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीएम किसानच्या धर्तीवरती जून 2023 पासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 4 महिन्याचे 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये राज्यातील साधारण 90 लाख शेतकरी पात्र आहेत, पण 56 लाख शेतकरी बांधवांना या योजनेतून वगळण्यात येणार किंवा कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आपले जे काही ताण येतोय का किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना बंद केली जाईल का, अशा ह्या अफवांना आता फुलस्टॉप मिळाला आहे. कारण यावरती प्रत्येकाने जे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असो किंवा आपले राज्याचे कृषी मंत्री असो यांनी सांगितलेलं आहे लवकरच आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे व डायरेक्ट मंगळवारी हा हप्त्याचं वितरण होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्यभराच्या शेतकऱ्यांना नक्कीच आनंदाची अपडेट असणार आहे. तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र आहात का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करून आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.